वाशिम जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं पिकांचं होत्याचं नव्हतं केलं असून कपाशीला पावसाचा जबर फटका बसला। सततच्या अतिमुसळधार पावसानं कपाशीची वाढ खुंटली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा या कपाशीमधून लावलेला खर्चही निघणार नाहीये। आम्ही शेतकरी कायम दुसऱ्यांना उभं करतो, आता आम्हाला उभं करावं अशी मागणी या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी केली। परंतु सोयाबीनला एक फाटा देऊन कपाशी पेरली, परंतु यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सततच्या ढगफुटी सततच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेती पूर्ण खरडून गेलेली आहे। शेतकऱ्याचा जो उदरनिर्वाह हा शेतीवर असतो। आज रोजी शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे। आज शेतीमधून उत्पन्नाची कुठल्याच प्रकारची अपेक्षा दिसत नाही। आज रोजी शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। ह्या पराठीच्या उत्पादनामुळे माझ्यावर तर खूप सारं असं कर्ज झालेलं आहे। तरी माझी सरकारला एक विनंती आहे की सरकारने सखोल आणि भरगट अशी पॅकेजेस असे जाहीर करावे।